आता पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे तब्बल 5 महिन्यानंतर अंतरवाली सराटीतल्या घरी पोहोचले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 5 महिने घरापासून दूर होते। मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीत जल्लोषात स्वागत। शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात जरांगेंचे केसरकरांशी संवाद। या संदर्भात शिक्षकांचं शिष्टमंडळ 7 तारखेला शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करणार। अंतरवाली सराटी येथे शेकडो शिक्षकांनी मनोज जरांगेंची घेतली भेट। खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांना वाढीव अनुदान मिळवून देण्यासाठी ही भेट होती। सरकारशी बोलून मार्ग काढण्याची केली मागणी। मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी संघटना आक्रमक। अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर ओबीसी संघटनांचं धरणं आंदोलन। राष्ट्रवादी पक्ष छगन भुजबळांच्या पाठीशी। भुजबळांच्या राजीनाम्याची गरज नाही, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। भुजबळांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा। भुजबळांच्या राजीनाम्यासाठी शिंदेंचा आमदार आक्रमक। राजीनाम्यावर बोलण्यास मात्र भुजबळांचा नकार। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मंगेश ससाणेंच्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल। आयोग अध्यक्षांसह सदस्यांच्या नियुक्तीवर याचिकेत आक्षेप। सर्वेक्षणासाठीच्या निधीची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची याचिकेतून मागणी।